विधान परिषदेच्या 4 जागांचा आज निकाल लागणार आहे। शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या या निकालाकडे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। मुंबई कोकण मतदारसंघात अनिल परब, किरण शेलार, डावखरेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर इकडे नाशिकमध्ये संदीप गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। आता सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। ही प्रक्रिया आता पुढे सरकतेय, लवकरच निकाल हाती येतील। संपूर्ण जनतेचं राज्यामध्ये लक्ष आहे आता या निकालांकडे। तेव्हा या 4 मतदारसंघात कुणाची लढत कुणाशी आहे तेही आपण एकदा पाहूया। तर नाशिकमध्ये संदीप गुळवे, दराडेंमध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे आणि आज प्रतिष्ठा पणाला लागली मुंबई कोकण मतदारसंघात ती अनिल परब, किरण शेलार आणि निरंजन डावखरे यांची। त्यामुळे या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष आहे। आधी उमेदवारीवरून आणि त्यानंतर झालेल्या प्रचारात आणि आता निकालाकडे लक्ष आहे। विधान परिषदेच्या 4 जागांचा आज निकाल लागणार आहे। शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि नाशिकमधून आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याशी संपर्कात आहेत। जाणून घेऊया कुठपर्यंत ही प्रक्रिया आलेली आहे। सागर, मतमोजणीला सुरुवात झाली असेल, नाशिकमध्ये संदीप गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये कोण बाजी मारणार याची प्रचंड उत्सुकता आहे। काय नेमकं नाशिकमधलं या संदर्भातलं वातावरण आहे? खरं तर मी आता मतमोजणी केंद्रावरती आहे। ते जर बघितलं तर माझ्या पाठीमागे इथे मतमोजणी जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। आज सकाळी 8 वाजताची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे। मुख्य करून ह्या ज्या चौरंगी लढत जी आहे ती आता पाहायला मिळणार आहे। यात अपक्ष उमेदवार जी कोल्हे असतील किंवा अजितदादा गट आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे संदीप गुळवे यांची जी लढत आहे ती पाहायला मिळणार आहे। विद्यमान खासदार जे शिंदे गटाचे आहेत दराडे, त्यांची ही लढत असणार आहे। खरं तर ही सकाळी 8 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या मतदान प्रक्रियेला सगळ्याच प्रशासकीय जे अधिकारी आहेत हे उपस्थित झालेले आहेत। ज्या याच्यामध्ये एक हे 180 कर्मचारी या ठिकाणी असणार आहेत आणि या 180 कर्मचाऱ्यांमध्ये 3 राऊंड होणार आहेत आणि पहिल्या राऊंडमध्ये जर समजा लीड जर पाहायला आली, उमेदवारांची पसंतीची जी लीड जर पाहण्यात आली तर लवकरात लवकर ही मतमोजणी प्रक्रिया संपणार आहे। मात्र यात जर काही तफावत आढळली, यात जर मतदारांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीमध्ये जर तफावत आढळली तर पुन्हा मतमोजणीची दुसऱ्या टप्प्याची मतमोजणी सुरू होणार आहे। ह्यामुळे ही जी मोजणी जी आहे ती रात्री उशिरापर्यंत होणार आहे। त्यामुळे आता ह्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। यात आता नेमकी कोण बाजी मारणार हे देखील आता पाहण्याचं महत्त्वाचं आहे। निश्चितच सागर, जरूर लक्ष ठेवून राहा या सर्व घडामोडींवर। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली ताजी माहिती जाणून घेत राहू। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते। तेव्हा सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। 3 राऊंड्स होणार आहेत आणि जवळपास 180 कर्मचारी ही मतमोजणी करतात।